नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेफ समाधान आपले चर्चा पिकांची व चर्चा हिताची या चॅनलमध्ये सरचे स्वागत करत आहे। तरी आपण आजचा पॉईंट घेतलेला आहे तो शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे। आजचा पॉईंट म्हणजे असा आहे की जानेवारी महिन्यामध्ये नेमकं कोणत्या पिकाची लागवड करावी। तर काही जणांचं म्हणणं येतं की समजा गारवा आहे तर त्या ह्याच्यामध्ये नेमकं लागवड कोणत्या पिकांची करावी, तर आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मेजर म्हणजे आपण काल व्हिडिओ जो बनवला होता आपण तो पहिल्यांदा पाहावा, कारण सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे समुद्री शेवाळा बाबतीत आपण कालच्या व्हिडिओमध्ये बरीच काही चर्चा केलेली आहे। तर त्या बाबतीत सखोल पद्धतीने आपण व्हिडिओ बनवलेला आहे। तर नवीन जर कोणी आलेला असेल तर आपण चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहावा। तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आपण या चॅनलला सबस्क्राईब लाईक करून घ्या, कारण पुढचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलमध्ये येत राहतील। तर पहिला विषय मेजर आपण जे जानेवारी महिन्यामध्ये जी लागवड करायची आपली तो विषय म्हणजे कलिंगड पिकाची आपण लागवड करायची आहे। कलिंगड म्हणजे टरबूज, बऱ्याच कलिंगड म्हणजे आपण टरबूज पिकाची लागवड करायची आहे। टरबूज पिकाची लागवड करायच्या आधी आपल्याला मेजर जे आहे आपलं समजा मल्चिंग वगैरे व्यवस्थित आतरून घ्यायचं आहे। मल्चिंगला जी बोळं राहतात ते पाडून घ्यायचे व ड्रिप इरिगेशन आपलं राहील, ड्रिप इरिगेशन बी आपल्याला करून घ्यायचं आहे। ड्रिप इरिगेशन केल्याच्या नंतर आपल्याला टरबूज लागवड करायचं आहे। काही जण बी पद्धतीने लागवड करतात, तर काही जण जे आहे ते रोप लागवड करतात। तर मेजर आपल्याला व्हरायटी नेमकं कोणती घ्यायची व्हरायटी, तर मेजर आपण समजा मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटी आलेल्या आहेत। बॉसची आहे व्हरायटी आहे, किंवा आता नवीन समजा मी जी सांगतो व्हरायटी ती विराट बी भरपूर चांगल्या प्रमाणात व्हरायटी येत आहे। तर आपण विराटचीही लागवड करू शकतो। तर मेजर म्हणजे सेकंड जो विषय आहे आपला तो म्हणजे भेंडी पीक बी आपण लागवड केली जानेवारी महिन्यामध्ये तरी अडचण नाही। भेंडी पीक ही काही जणांचं म्हणणं असेल की समजा गारव्यामध्ये ते भेंडी उपसत नाही, तर आपण त्याला बी अनेक पर्याय व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, व्हिडिओ त्याच्यावर तयार केलेले आहेत। तर ते बी व्हिडिओ जाऊन पाहावा की हिट कशी तयार करायची, समजा जमिनीमध्ये गरमी तयार करायची कशी, ते आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तिसरी जे आपल्याला पीक लागवड करायची आहे ते म्हणजे गवारी पीक जे आहे, समजा गवारी पीक किचकट विषय आहे म्हणून बरेच जण लागवड करीत नाही, तोडायला जरा सोपी जात नाही। तर जे शेतकरी होतकरू आहेत त्यांनी गवारी पिकाची नक्कीच लागवड करायची। तर गवारी पीक ही आपण साध्या ह्याच्यावर जरी केली तरी अडचण नाही, बेड आपण तयार करून त्याच्यावर जरी लागवड केली तरी अडचण नाही। आणि मेजर जो राहिला विषय आपला तो खरबूज। आता समजा चौथा जो हे राहिला आपला म्हणजे चौथं जे पीक आहे आपलं तो खरबूज पिकाची आपण लागवड करून घ्यायची आहे। खरबूज पिकालाही आपण मल्चिंग पद्धत करून घ्यायची। मल्चिंग पद्धतीच्या ह्याच्यामध्ये समजा ड्रिप वगैरे आहे ते पीक आहे आपलं, तो राहील पाचवं पीक। आपण 4 पिकं सांगितलेले आहेत। पाचवं पीक असं आहे आपलं कोथिंबीर। आता बऱ्याच जणांचं म्हणणं असं की कोथिंबीर वरी आली त्याच्यानंतर थोडीफार पिवळी पडती, तर त्यासाठी बी आपण चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर त्यासाठी जो पिवळं पडतंय तर त्याच्यासाठी बी आपण बऱ्याच प्रमाणात दुसरं समजा अवेलेबिलिटी आहे आपल्याला की त्यावर नेमकं कोणता इलाज करावा ते आपण सांगू शकतो। तर मेजर हे आपण 5 पिकं लागवड करू शकतो जानेवारी महिन्यामध्ये। 5 पिकांची आपण लागवड करा व्यवस्थित। मेन म्हणजे आपण बेसल डोसचा बी वापर करून घ्यायचा आहे। बेसल डोस भरल्याच्या नंतर त्यामध्ये आपण रासायनिक पद्धतीचे जे खतं राहतात, MOP राहतं, मायक्रोन्यूट्रंट्स राहतात, आपण त्या पद्धतीचा ही आपण टाकलं तरीही चालेल। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।